छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले। राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच भुजबळ पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। सिल्वर ओकवर भुजबळ हे तासाभरापासून वेटिंगवर आहेत। काल अजितदादांसोबत स्टेजवर, आज पवारांच्या भेटीला छगन भुजबळांचं नेमकं चाललं तरी काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नार्वेकरांची भेट झाली आहे। भुजबळ मात्र वेटिंगवर आहेत। दरम्यान बारामतीत छगन भुजबळांनी पवारांवर नेमकी काय टीका केली होती पाहूया। या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत, माळी समाजांचे आहेत, धनगर समाजाचे आहेत, सर्व ओबीसी समाजाचे आहेत, भटक्या समाजाचे आहेत, विमुक्त समाजाचे आहेत। सगळ्यांनी मतं दिली। ती सुनेत्राताईंना दिली असतील तसं ती सुप्रियाताईंना सुद्धा दिली। पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या भेटी संदर्भात ऐकूयात। मला भुजबळ साहेबांचा आतापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे। महायुतीचे ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहे। कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील, ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात। आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही, आम्ही अनेक वेळा भेटलो आहे शरद पवार साहेबांना, त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं। काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये। मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर माननीय भुजबळ साहेबच त्या ठिकाणी देतील। कोणत्या कामाच्यासाठी ते भेटीला गेलेले आहेत, कोणत्या विषयासाठी भेटीला गेलेले आहेत। भुजबळ साहेबांनी यापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम केलेलं आहे। माननीय पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत। आता भुजबळ साहेबच सांगतील की कोणत्या कामाच्यासाठी किंवा कोणत्या विषयासाठी पवार साहेबांच्या भेटीला ते गेलेले आहेत। हा प्रश्नाचं उत्तर मला कसं येणार? एक तर मी पुण्यात आहे, साहेब मुंबईत आहे आणि मला माझ्या माहितीप्रमाणे ते काय चव्हाण सेंटरला आज जाणार नव्हते आणि ते सिल्वर ओकला असतील असं मला वाटतं। हा, कारण का आज त्यांनी काय चव्हाण सेंटरला भेट्या दिल्या नव्हत्या, त्याच्यामुळे काय नवीन डेव्हलपमेंट याची मला काही माहिती नाही। मला खरंच याच्यातली माहिती नाही। म्हणजे भुजबळ साहेब गेलेच आहेत सिल्वर ओकला, हेच मी तुमच्याकडून ऐकलं। शक्यता नाकारता येत नाही ना, तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे, त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरज नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।